चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व वाचकांनो, मातोश्री शकुंतला आपटे महाराज विरचित तो महासुखाचा निमथा पावे या पुस्तकातून आपण यश आणि श्री याबद्दल काल पाहिलं. आज आपण दातृत्व आणि औदार्य याविषयी पाहूया. दातृत्व आणि औदार्य. त्यानंतर श्री भगवंतांपाशी नित्य विलसणारा तिसरा गुण म्हणजे औदार्य. श्री भगवंतांचे हे औदार्य कसे असते तर ते तुमच्या आमच्या औदार्यासारखे सापेक्ष किंवा मर्यादित नसते. सामान्य मनुष्य जेव्हा काही दान करतो तेव्हा त्याला त्यापासून कुठली तरी अपेक्षा असतेच. अर्थात काही वेळेला लोक असेही म्हणतात की आम्ही निरपेक्षपणे दान करतो आणि ते बरोबरही असते. कित्येक वेळेला असेही दान केले जाते की त्यामध्ये दात्याची कसलीही अपेक्षा नसते. असे अपेक्षा नसताना केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान असते. त्याला दातृत्व असे म्हटले जाते. पण श्री भगवंत जे काही आणि जसे काही देतात त्यालाही दातृत्व असेच म्हणणे अपेक्षित आहे का तर नाही. कारण त्यांचे देणे हे त्या निरपेक्ष दानाहूनही दातृत्वाहूनही अधिक श्रेष्ठ असते. म्हणूनच त्याला औदार्य असे म्हणतात. आता बघा, रावण हा लौकिकार्थाने प्रभू श्रीरामचंद्राचा शत्रू होता. ते त्याच्यासाठी युद्ध करायला निघाले होते. म्हणजे साहजिकच ते त्याचा निष्पात करणार होते. पण जर त्यांनी त्याला केवळ मारून टाकले असते तर त्याचे औदार्य कुठे राहिले. त्यामुळे त्यांनी केवळ तो शत्रू आहे म्हणून त्याचा वध केला नाही. त्यावेळेला प्रभू श्रीरामचंद्रांनी शेवटचा बाण त्याच्या वर्मावर सोडला. त्यावेळेला रावणाने श्रीराम असे म्हणून त्याचे नाम उच्चारले. कारण रावणाच्या मनामध्ये देखील श्री भगवंतांबद्दल अतीव भक्ती होती, पण ती विरोधी भक्ती होती. म्हणूनच श्री भगवंतांनी प्रभू श्रीरामचंद्रांनी मागचा पुढचा अजिबात विचार न करता रावणाला आपल्या स्वरूपामध्ये सामावून घेतले. हे त्याचे औदार्य आहे. तो शत्रू जरी असला तरी त्याने स्वतःमध्ये सामावून घेतले. असे औदार्य अंगी मुद्दाम बाणवणे फार कठीण असते. ते मूळचेच असावे लागते. बाकी सर्व प्रकारचे दातृत्व एक वेळ जमेल. एखादी गोष्ट वस्तू कोणाला देऊन टाकायची असेल तर त्याची कीव आली म्हणून दिली किंवा त्याला हवी म्हणून दिली असे येऊ शकते. पण शत्रूलासुद्धा आपले म्हणायचे ही गोष्ट फार कठीण असते. आणि ते श्री भगवंत शत्रूला नुसतेच आपले म्हणत नाहीत तर ते त्याला माझ्यामध्ये ये असे म्हणून आपल्यात सामावून घेऊन मोक्षही देतात. असे हे औदार्य त्यांच्यापाशीच असते. म्हणूनच श्री भगवंतांचा हा दिव्य गुण श्री माऊलींनी येथे विशेषत्वाने सांगितला आहे. खरे सर्वज्ञ श्री भगवंतच. त्यानंतरचा सांगितलेला त्यांचा चौथा दिव्य गुण म्हणजे ज्ञान. येथे ज्ञान म्हणजे आपल्याला अभिप्रेत असतात तशा वेगवेगळ्या विद्यापीठांच्या मिळालेल्या पदव्या नव्हेत. श्री भगवंतांचे स्वरूप त्यांचे महात्म्य जाणणे हेच खरे ज्ञान आहे. आणि असे ज्ञान साहजिकच फक्त श्री भगवंताच्या पाशीच म्हणजे त्यांच्यापाशीच स्वभावतः नित्य अखंड प्रकटपणे नांदत असते. इतर कुणापाशी ते तसे नित्य प्रगट असत नाही. म्हणूनच मायेच्या प्रभावाखाली ज्ञान झाकुळलेले असणारे इतर सगळेजण ते ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. ते ज्ञान कोणाला होऊ शकते ते ज्ञान त्यांचा अंश असलेल्या जीवाला होत नसते तर त्याच्या बुद्धीत त्या ज्ञानाचा प्रकाश होत असतो. हे लक्षात ठेवावे. ते ज्ञान झाल्याबरोबर प्राण अंतर्मुख होतात. म्हणजे प्राण आपला बहिर्मुखतेचा प्रयत्न सोडून देतात. कारण सत्य काय आहे हे त्यांना कळते आणि मग ते जीवाला शक्तीच्या हाती सोपवतात. नित्य अबाधित प्रगट ज्ञान फक्त श्री भगवंतांपाशीच असते. जगातील सर्व विषयांचे ज्ञानही केवळ श्री भगवंतांपाशीच परिपूर्णतेने नांदत असते. त्यामुळे तेच खरे सर्वज्ञ असतात. अशा प्रकारे ज्ञानी हे विशेषण सर्वार्थाने त्यांना शोभून दिसत असते. यादवांच्या नाशाचे रहस्य
त्यानंतरचा त्यांचा पाचवा दिव्य गुण म्हणजे वैराग्य. श्री भगवंतांनी शिवशंकराचे इत्यादी अनेक रूपे घेतली. अशी कितीतरी दैवते आपल्याला माहीत आहेत. त्यांच्या या सगळ्या रूपात एक मोठा गुण प्रकर्षाने आपल्याला दिसेल आणि तो म्हणजे परिपूर्ण वैराग्य. श्रीकृष्णावतारात श्री भगवंत सगळेच ऐश्वर उपभोगत होते, पण त्याचवेळी ते कशातही लिप्त नव्हते. त्याचप्रमाणे ते असे ठरवूनच आलेले होते की यादव कुळाचा नाश करायचा. का? कारण ते जे काही सैन्याबरोबर घेऊन आले होते ते त्यांना परत घेऊन जायचे होते. आपल्याला असे वाटते की त्यांनी यादव कुळाचा नाश केला, पण त्यांनी अकारण त्यांचा नाश करवला नव्हता. ते अगोदर तसे ठरवूनच खाली भूतलावर आले होते. श्रीकृष्ण अवतार घेण्यापूर्वी त्यांनी सगळ्या देवतांची एक सभा घेतली होती आणि त्या सभेत त्यांनी कोणी कोणती भूमिका पार पाडायची हेही त्या सर्वांना सांगितले होते. अनेक देवतांनी त्यांच्या आज्ञेनुसारच यादव कुळात जन्म घेतलेले होते. पृथ्वीवर त्यांचा अवतार होण्यापूर्वीच सगळ्यांच्या सगळ्या भूमिकाही ठरलेल्या होत्या. त्याचवेळी त्यांनी त्या सगळ्यांना असेही सांगितले होते की आमचे कार्य झाल्यानंतर आम्ही परत येऊ. त्यावेळेस तुम्हीही सगळ्यांनी परत यायचे आहे. आपल्यापैकी कोणीही कार्य झाल्यानंतर पृथ्वीवर राहायचे काही कारण नाही. सद्गुरू श्री संत एकनाथ महाराज यासाठी मोठ्या मार्मिकतेने असे सांगतात की ते मुळी पेटली श्रीकृष्णा संकल्पे धरालली ब्रह्मशापे. ती यादव कुल नाशाची मुळी श्री भगवंतांच्या संकल्पाने पेटली आणि ब्रह्मशापाने धडाडली. त्यामुळे श्री भगवंतांनी यादव कुळाचा नाश केला असे म्हणणेच चुकीचे आहे. खरे पाहता यादव कुळाला त्या कुळात जन्म घेतलेल्या देवतांना कार्यभाग संपल्यामुळे ते त्यांच्याबरोबर परत घेऊन गेले. ज्या ज्या कुणाला त्यांनी त्यांच्याबरोबर पृथ्वीवर कार्याकरता आणलेले होते त्या त्या सगळ्यांना त्यांनी त्यांच्या स्थानांना परत पाठवले. वैराग्यशील महात्मे खरे तर त्यांच्या पायापाशी त्या काळी जगात कुठेही नसेल असे सर्व प्रकारचे अद्भुत ऐश्वर होते. आपल्यासारख्या एखाद्याचे असे सारे वैभव सोडताना किती तडफड झाली असती. आपल्याला त्या बहुरुपयाची गोष्ट माहितीच आहे. त्या बहुरुपयाने रघुराजाला सांगून हठयोग समाधी लावली, पण पुढे जेव्हा रामावताराच्या काळात त्याला वशिष्ठ ऋषींनी त्या काष्ठ समाधीतून जागे केले त्यावेळेला त्याचे पूर्वसंस्कार जागृत होऊन त्याने त्यांना पहिला प्रश्न हाच विचारला की माझे पारितोषिक कुठे आहे? कारण तो बक्षिसाच्या धनासाठी हठयोग समाधी लावणारा एक साधा बहुरूपी होता. पण श्री भगवानांचा संकल्प तसा होता का? तर नाही. तसा असता तर ते खाली पृथ्वीवर राहिले नसते. या नाही तर त्या रूपाने त्यांनी आपल्या वंश तरी निदान सुरू ठेवला असता की चला तुम्ही तरी पृथ्वीवर राहा आणि येथील हे सगळे ऐश्वर उपभोगा. पण तसे काहीही झालेले दिसत नाही. सगळेच्या सगळे यादव कुळ ते आपल्यासोबत परत घेऊन गेले. म्हणजे वैराग्य देखील कसे असावे तर ते इतके पराकोटीचे असावे. आता यावर तुम्ही कदाचित म्हणाल की हे तर साक्षात श्री भगवंतांचे उदाहरण झाले. या संदर्भात हल्लीचे एखादे उदाहरण सांगा. तर अहो, आपल्या देशात होऊन गेलेले अनेक थोर महात्मे साधू संत हे देखील खरे वैराग्यशीलच होते. आपण जर खरे साधुसंत बघितले, त्यांची चरित्रे वाचली तर आपल्याला असे लक्षात येईल की त्यांना लौकिकातल्या कशाचीही अजिबात आसक्ती नव्हती. असे का होते? तर त्याचे कारण त्यांचे चित्त फक्त श्री भगवंतांपाशीच लागलेले होते. असे जेव्हा चित्त संपूर्णपणे श्री भगवंतांपाशीच लागते तेव्हाच खरे वैराग्य साधते. त्याशिवाय ते काही जमणार नाही. आता उद्या